दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आलाय। दिशा सालियन हिनं आत्महत्या केल्याचं एसआयटीनं स्पष्ट केलंय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी महायुती सरकारनं एक एसआयटी स्थापन केली होती आणि या एसआयटीनं हायकोर्टात आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलंय। या प्रतिज्ञापत्रामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे निराधार असल्याचं म्हटलेलं आहे आणि दिशाच्या वडिलांचं याचिका सुद्धा योग्य नसल्याचं मुंबई पोलिसांनी या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। या प्रतिज्ञापत्रामध्ये पोलिसांनी काय नेमकं म्हटलेलं आहे हे आता पुढे आलेलं आहे। तर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात स्थापन केलेल्या एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात काय मुद्दे पाहतोय आपण। दिशाच्या मृत्यूमध्ये घातपात नाहीये। रेजिंट गॅलेक्सी इमारतीचे सर्व कॅमेरे हे तपासलेले आहेत। काहीही संशयास्पद आक्षेपार्ह आढळलेलं नाही आणि हा घातपात दिसत नाही। मृत्यू आधी ती मद्यधुंद अवस्थेत होती हे प्रतिज्ञापत्रात नमूद केले। वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा आढळलेल्या नाहीत। तपास सुरूच आहे, मात्र आरोपांमध्ये तथ्य नाही। दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका ही योग्य नसून ती फेटाळण्यात यावी असंही या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर या संदर्भात मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मागा तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल। मंत्री शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते, खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते। आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते।